प्रभूची स्तुती असो प्रियानो. मी पास्टर प्रकाश तिवडे सांगलीमधून सांगली या भागामध्ये सांगली, मिरज, कुपवाड व इतर सर्व खेड्यांमध्ये मी देवाचं सेवा कार्य करत आहे, परमेश्वराचं काम करत आहे. आणि आज परत एकदा तुमच्या समोर येण्याची देवापानं मला संधी दिली, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. खरंच प्रियानो, देव आपल्यावर खूप प्रेम करतो. त्या गोष्टीचं प्रमाण हे आहे की आज मी तुमच्यापुढं देवाचं वचन सांगत आहे आणि तुम्ही मला ऐकत आहात. आज कितीतरी लोक आहेत जे रात्री झोपले आणि सकाळी उठू शकले नाहीत. ही केवळ देवाची दया, ही केवळ देवाची कृपा आहे की आपण या ठिकाणी बसून देवाचं वचन ऐकत आहात आणि मी या ठिकाणी उभारून परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगत आहे. आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहे. देवाचं वचन आपण ऐकणार आहे, देवाच्या वचनातून आपण पाहणार आहे. देवाचं वचन सांगतं की पहा, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियांनो, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणे, आमचा उद्धार होणे फार गरजेचं आहे. आज या जगामधला हर एक व्यक्ती उद्धार मिळवण्यासाठी धडपड करत आहे. उद्धारासाठी तो धडपड करत आहे. वेगवेगळे जप, तप, प्रार्थना आणि वेगवेगळ्या गोष्टींची अर्पण तो करत आहे आणि तो आपल्या जीवनात मोक्ष मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्याचे ते प्रयत्न आहेत की मला माझ्या जीवनामध्ये उद्धार पाहिजे, मला माझ्या जीवनामध्ये मोक्ष पाहिजे. आणि पवित्र शास्त्र मोक्षाबद्दल सांगतं की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, की प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, त्यानं सर्व मनुष्य जातीसाठी आपला प्राण दिला, तो वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि पुन्हा तो मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. जो कोणी खऱ्या मनाने या सत्यावर, या घटनेवर, ह्या ज्या घडलेल्या क्रिया आहेत याच्यावर विश्वास ठेवतो आणि प्रभूला आपला उद्धार करता म्हणून आपल्या हृदयामध्ये स्वीकारतो, त्याचं तारण होतं. प्रियांनो, तारणासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. तारणासाठी प्रत्येक जण वेगवेगळा प्रयत्न करत आहे. उद्धार मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. पण काय या उद्धाराबद्दल आपण कधी विचार केला का? हा जो उद्धार आहे, या उद्धाराबद्दल कधी बसून शांत मनाने मी विचार केलाय का? पवित्र शास्त्र या उद्धाराबद्दल काहीतरी सांगतं. बरेच लोक आहेत जे म्हणतात की होय, मला उद्धार मिळालेला आहे, मी तारण पावलेला व्यक्ती आहे. पण पवित्र शास्त्र या उद्धाराबद्दल काय सांगतं? या उद्धाराच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला काय बघायला मिळतं? उद्धार म्हणजे सुटका आहे प्रियानो. उद्धाराला पवित्र शास्त्र सुटकेचं जे प्रमाण आहे किंवा सुटकेचं जे सत्य आहे हे उद्धारात आहे. ज्या व्यक्तीचा उद्धार होतो त्याची सुटका होते, तो स्वतंत्र होतो. तो कोणत्या ना कोणत्या बंधनामध्ये असतो, कोणत्या ना कोणत्या श्रापामध्ये असतो, कोणत्या ना कोणत्या त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनांमध्ये तो त्याचं जीवन जगत असतो. पण ज्यावेळेस त्याला उद्धार मिळतो त्यावेळेस तो स्वतंत्र होतो, त्याची सुटका होते. प्रियानो, उद्धाराचा खरा अर्थ आहे सुटका. त्याच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य येतं, सुटका होतो. प्रियानो, पवित्र शास्त्र उद्धार पावलेल्या काही लोकांबद्दल आम्हाला सांगतं की ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी उद्धार अनुभवला, उद्धार त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतः अनुभवला. असे काही लोक आहेत. या उद्धाराबद्दल जर बघितलं तर या उद्धाराचे परिणाम होत असतात. ज्या व्यक्तीचा उद्धार होतो, उद्धार ज्याला प्राप्त होतो, त्या उद्धाराचा परिणाम सुद्धा होत असतो. उदाहरणार्थ, मी जर झोपेची गोळी खाल्ली तर त्याचा परिणाम माझ्या शरीरावरती होतो, मला झोप येणार. म्हणजे जी गोष्ट आम्ही ग्रहण करतो, खातो,
त्याचा परिणाम सुद्धा आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. जर का ज्या गोष्टीचा परिणाम आम्हाला पाहिजे, काही वेळेस डॉक्टर आम्हाला सांगतात की बाबा तुम्ही ह्या गोष्टींचं सेवन करा, ह्या गोष्टी खा, फळं खा, म्हणजे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती दिसायला सुरुवात होईल. तसंच उद्धार जो आहे तो आमच्या जीवनावरती परिणाम टाकतो. उद्धार हा आमच्या जीवनशैलीवरती परिणाम टाकत असतो प्रियानो. उद्धाराचा परिणाम जीवनशैलीवरती होतो. जे उद्धार पावलेले लोक आहेत त्यामध्ये जक्कई नावाचा एक व्यक्ती आहे, ज्याच्याबद्दल पवित्र शास्त्र लुकाचं पुस्तक 19 अध्याय आणि 1 ते 10 वचनामध्ये सांगतं की जक्कई जो आहे तो मूळ त्याचं जे काम आहे ते जकातदार आहे. म्हणजे तो जकातीचं काम करत आहे. पैसा मिळवणे हा त्याचा व्यवसाय आहे. तो लोकांना लुबाडते प्रियानो. जक्कई आपल्या जीवनात पैसे देण्यात तो कधी रुची दाखवत नाहीये, तर पैशातून पैसा अधिक कसा उभा राहील याचं त्याच्या अंतःकरणामध्ये विचार चालू असतात. जक्कई हा पैसे मिळवणारा व्यक्ती आहे, पैसे वाटणारा व्यक्ती नाहीये. जक्कई हा अतिशय पैशासाठी लोभी असलेला व्यक्ती आहे. तो अनेकांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे मिळवत आहे. तो एका चुकीच्या जीवनामध्ये आहे. त्याचा स्वभाव घेणे आहे, देणे नाही. द्यायला त्याला आवडत नाही, घ्यायला त्याला आवडतं. किती मार्गाने येईल ते त्याला माहित नाही, पण जितक्या मार्गाने तो मिळवू शकल त्या मार्गाने तो मिळवण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत आहे. पण देवाचं वचन सांगतं प्रियानो की जक्कयाचं जीवन जे आहे ते घेणार आहे. पण ज्या वेळेस त्याला समजलं की प्रभू येशू ख्रिस्त या मार्गाने जाणार आहे, तो ठेंगणा होता. त्याला माहिती होतं की माझ्या उंचीमुळं या गर्दीतून मी येशू ख्रिस्ताला पाहू शकत नाही, म्हणून त्यानं एका उंबराच्या झाडाचा आसरा घेतला. तो उंबराच्या झाडावर चढला आणि त्या उंबराच्या झाडावर चढून तो वाट बघत आहे की कधी प्रभू येशू ख्रिस्त इथून येईल. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची तो वाट बघत आहे. प्रियांनो, एक असा व्यक्ती जो आपल्या जीवनामध्ये पैशावर प्रेम करणारा, पैसा अधिक माझ्याकडे कसा येईल यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणारा व्यक्ती आज प्रभू येशू ख्रिस्ताची वाट बघत आहे. आणि तेही साधं सुद्धा झाड नाही, उंबराचं झाड. तुम्ही जर का नीट अभ्यास केला तर उंबराच्या झाडावरती मुंगळ्यांचा प्रभाव जास्त असतो, मुंगळ्यांचा वावर जास्त असतो. कोणतंही उंबराचं झाड जाऊन तुम्ही स्वतः पहा, त्याच्यावरती मुंगळे खूप असतात. आणि तुम्ही जर का त्याच्यावरती गेलात तर मुंगळे तुम्हाला चावू शकतात. कारण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. ज्यावेळेस मी लहान होतो, एका उंबराच्या झाडाला मी पकडलं, मुंगळे माझ्या अंगावरती चढले आणि चावायला सुरुवात केली. विचार करा, जक्कई त्या उंबराच्या झाडावरती चढलेला आहे, मुंगळे त्याला चावत असतील पण तो तिथंच थांबलेला आहे, येशू ख्रिस्ताची वाट बघत आहे. पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिथं आला त्यावेळेस येशू म्हणतो, जक्कया त्वरा कर, खाली ये, मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये गेला त्यावेळेस जक्कई जो आहे तो उभा राहिला आणि म्हणतो की मी जर का कोणाचं काही अन्यायाने घेतलं असेल तर मी ते परत करत आहे. आता घेणारा देणारा बनला. तो त्याची संपत्ती गरिबांमध्ये वाटत आहे. लोक त्याच्याबद्दल कुरकुर करत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहेत की हा एका पापी व्यक्तीच्या घरामध्ये गेलेला आहे. पण ज्यावेळेस येशू त्याच्या घरामध्ये गेला त्याचा परिणाम येशूनं त्याच्या जीवनामध्ये उद्धार आणला. प्रियानो, जक्कयाचा उद्धार झाला आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्याच्या जीवनशैलीवरती दिसत आहे. त्याची जीवनशैली बदलली. प्रियानो, उद्धार आमची जीवनशैली बदलतो. जे आम्ही जगत असतो, पूर्वी जसं आम्ही होतो तसं आम्ही राहत नाही उद्धारानंतर. बऱ्याच जणांचं जीवन उद्धार झालेला असताना सुद्धा जुन्या जीवनात जगतानाच ते दिसत आहेत. जुनी त्यांची पाप
उद्धारात सुद्धा दिसत आहेत. पण इथं जक्कयाच्या बाबतीमध्ये तसं दिसत नाहीये. जक्कयाचा ज्यावेळेस उद्धार झाला त्यावेळेस त्याचं संपूर्ण जीवन बदललं, त्याची जीवनशैली बदलली, त्याचे विचार बदलले, त्याचं पाहणं बदललं. आता तो घेणारा नाही तर देणारा बनलेला आहे. प्रियानो, मला आज तुम्हाला विनंती करू द्या की जर तुमचा उद्धार झालेला आहे तर तुमचं जीवन बदलणं फार गरजेचं आहे. तुमच्या जीवनामध्ये एक बदलाव येणं फार गरजेचं आहे. आमचा उद्धार आमच्या जीवनशैलीमध्ये दिसला पाहिजे, आमच्या बोलण्यामध्ये दिसला पाहिजे, आमच्या पाहण्यामध्ये दिसला पाहिजे, आमच्या आचरणामध्ये दिसला पाहिजे. आमच्या उद्धाराचं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रदर्शित करणारं असलं पाहिजे. जो येशू माझ्या जीवनामध्ये आलेला आहे, जो येशू माझ्या घरामध्ये आलेला आहे, तो येशू माझ्या आचरणात दिसणं, माझ्या जीवनशैलीमध्ये दिसणं फार गरजेचं आहे. प्रियानो, काय माझी जीवनशैली बदललेली आहे काय? जर बदलली नसेल तर आज आपली जीवनशैली बदलूया. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की अजून एक व्यक्ती आहे जिच्या जीवनशैलीवरती उद्धाराचा परिणाम आपल्याला दिसत आहे. प्रियानो, ती म्हणजे व्यभिचारी स्त्री. पवित्र शास्त्र सांगतं की एक स्त्री जी व्यभिचारामध्ये आहे, पण ज्यावेळेस तिचा उद्धार झाला, योहानाचं पुस्तक 12वा अध्याय 3रं वचन, लुकाचं पुस्तक 7वा अध्याय 36 ते 50 वचन, या वचनांमध्ये आपल्याला दिसतं प्रियानो की एक व्यभिचारी स्त्रीचं जीवन बदललेलं. ज्यावेळेस तिचा उद्धार झाला, पुन्हा ती व्यभिचारात दिसली नाही, तर पवित्र शास्त्र सांगतं ती येशूच्या पायाजवळ बसलेली दिसली. येशूच्या चरणाजवळ त्याचं बसून देवाचं वचन ऐकताना दिसली. जी स्त्री अनेक पुरुषांच्या पायाजवळ बसणारी, अनेक पुरुषांच्या पायाजवळ बसून त्या पुरुषांना खुश करणारी स्त्री, व्यभिचारात जीवन जगणारी स्त्री, ज्यावेळेस तिचा उद्धार झाला, तिचं जीवन तारण पावलं, आता ती व्यभिचारामध्ये नाहीये, आता ती पापात नाही, तर प्रभूच्या चरणाजवळ बसून देवाचं ऐकत आहे. प्रियानो, उद्धार आमची जीवनशैली बदलतो. प्रियानो, माझा जर उद्धार झालेला आहे तर माझी जीवनशैली बदलणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्र या स्त्रीच्या जीवनामधला एक बदलाव दाखवत आहे. प्रियानो, 3रं उदाहरण आम्हाला दिसून येतं ज्या व्यक्तीच्या जीवनावरती उद्धाराचा प्रभाव दिसतो, त्या उद्धाराचा परिणाम त्याच्या जीवनशैलीवरती दिसतो. गर्सेकरासच्या प्रदेशातील भूतग्रस्त मनुष्य, लुकाच्या पुस्तकामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे 8वा अध्याय 26 ते 39 वचनामध्ये, एक भूतग्रस्त मनुष्य आहे ज्याचं जीवन अस्ताव्यस्त आहे, जो त्याच्या घरात राहत नाही, त्याच्या परिवारामध्ये राहत नाही, तर तो कब्रांमध्ये राहतो. त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जर आपण बघितलं, या व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण कब्रांमध्ये आहे, ज्याची ओळख मृत्यूसाठी आहे. कब्रस्तान हे मृत्यू पावलेल्या लोकांचं ठिकाण आहे, मृत्यूचं ठिकाण. त्या ठिकाणी तो राहत आहे. उद्धार न पावलेले व्यक्ती मृत्यूच्या ठिकाणी असतात. प्रियांनो, दुसरं जर आपण त्याचा जर अभ्यास केला तर त्याच्या अंगावर वस्त्र नाही आहेत. प्रियांनो, तो निर्वस्त्र उघडा वागडा हिंडणारा व्यक्ती आहे. मार्कच्या 5वा अध्याय आणि 1 ते 20 वचनामध्ये आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस तिथं लिहिलेलं आहे, तो मोठमोठ्याने ओरडत असे, तो जोरजोरात ओरडत असे, दंगा करत असे. परत पुढे लिहिलेलं आहे की तो दगडांनी आपलं अंग ठेचून घेत असे, तो स्वतःला घाय करून घेत असे. एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, ज्याच्या जीवनामध्ये जो प्रभाव आहे तो सगळा चुकीचा आहे आणि त्याला कोणीही वटणीवर आणू शकत नव्हतं. त्याला बेड्याने बांधून घातलं तरी तो बेड्यात तोडायचा. एक असं व्यक्तिमत्व जे उद्धार पावलेलं नाही, दुष्ट आत्म्यानं पछाडलेलं आहे. त्याला चालवणारा त्याचा स्वतःचा मनुष्याचा आत्मा नाहीये किंवा कोणता व्यक्ती त्याला चालवत नाहीये, तर स्वतः दुष्ट आत्मे त्याला चालवत आहेत आणि तो दुष्ट आत्म्याच्या इच्छेनं चालत आहे. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त
त्याच्या भेटीस गेला. येशू त्याला भेटला, त्यावेळेस त्याच्यातले दुष्टात्मे त्याच्यातून निघले, तो उद्धार पावला. आता पवित्र शास्त्र सांगतं की तो व्यक्ती शुद्धीवर आला आणि कपडे नेसलेला, वस्त्र नेसलेला आणि नीट नेटका येशूच्या चरणाजवळ बसलेला दिसला. उद्धाराचा परिणाम जीवनशैलीवर होतो. ज्याला कोणी वटणीवर आणू शकत नव्हतं, तो आता शांत बसून ऐकत आहे. जो अंग ठेचून घेणारा आता तो शांत आहे. जो ओरड करणारा, दंगा करणारा, आता तो शांत आहे. जीवनशैली बदलली प्रियानो. देवाचं वचन सांगतं की उद्धार आमच्या जीवनशैलीवरती परिणाम करतो. आमची जीवनशैली बदलते प्रियानो. हा उद्धाराचा परिणाम आहे. काय मी उद्धार पाहून सुद्धा माझी जीवनशैली तशीच आहे काय? तर याचा अर्थ आहे की अजून मी उद्धार पावलेला नाहीये. त्या उद्धाराला माझ्या जीवनामध्ये मी काम करायला परवानगी दिलेली नाहीये. उद्धार स्वतंत्र करतो प्रियानो. तुम्हाला तसंच तो ठेवत नाही. जसे तुम्ही होता, ज्या शिवीगाळ, जे भांडण, जे व्यभिचार, ज्या चुकीच्या पद्धती, चुकीचं वागणं, चुकीचं पाहणं, चुकीचं ऐकणं, सर्व प्रकारच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, या चुकीच्या गोष्टींमध्ये आम्हाला उद्धार कधीच ठेवत नाही. उद्धार पावलेला व्यक्ती पूर्णपणे बदलतो. त्याची जीवनशैली बदलून जाते प्रियानो. त्याचं वागणं बोलणं बदलून जातं, त्याचं ऐकणं बदलतं, त्याचं बसण्याचं ठिकाण बदलतं. आता तो पापाच्या ठिकाणी बसत नाही, तर देवाच्या संगतीमध्ये बसतो, प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो, देवाच्या वचनाच्या अभ्यासामध्ये वेळ घालवतो प्रियानो. हे आहे उद्धाराचा परिणाम. उद्धार आमच्या जीवनशैलीवरती परिणाम करतो. माझी जीवनशैली बदलायला पाहिजे. जर माझा उद्धार झालेला आहे तर माझ्या बसण्या बोलण्याचं ठिकाण बदलायला पाहिजे. ज्या चुकीच्या अफवा असतील किंवा चुकीच्या घाणेरड्या गोष्टींच्या चर्चा असतील, त्या ठिकाणी माझं बसणं आता उद्धारानंतर नाही. उद्धारानंतर मी प्रभूजवळ बसणारा बनलो पाहिजे. उद्धार हा माझ्या जीवनशैलीला बदलतो. ह्या 3 व्यक्तींचा जर आम्ही नीट अभ्यास केला तर यांच्या जीवनामध्ये उद्धार आला आणि उद्धारानंतर त्यांचं जीवन बदलून गेलं, त्यांची जीवनशैली बदलून गेली प्रियानो. माझी जीवनशैली बदलणं फार गरजेचं आहे. जर का माझी जीवनशैली बदलत नसेल तर मी उद्धाराबद्दल अजून संभ्रमात आहे. तो उद्धार माझ्या जीवनामध्ये काम करत नाहीये. पवित्र शास्त्र उद्धाराबद्दल इतकं सामर्थ्यशाली आणि प्रभावीरित्या सांगतो की तुम्ही पूर्ण जर पवित्र शास्त्र वाचलं, जितके काही लोक आहेत ज्यांचा उद्धार झालेला आहे, ते पुन्हा त्यांच्या जुन्या जीवनात दिसले नाहीत. एक व्यक्ती आहे जो उद्धार पावला, प्रभू येशूच्या मागं आला, पण जुन्या जीवनासहित मागं आला. पवित्र शास्त्र सांगतं त्याचा नाश झाला. जुन्या जीवनासहित प्रभू येशू सोबत चालणं हे आमच्या जीवनामध्ये नाशाला कारण आहे प्रियानो. आणि तो व्यक्ती यहूदा आहे. यहूदा आपल्या जुन्या जीवनासहित प्रभू बरोबर चालत आहे. त्यानं जुनं जीवन सोडलं नाही. त्यानं उद्धाराला आपल्या जीवनामध्ये काम करू दिलं नाही. परिणाम तो नाश पावला. काय प्रियानो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये उद्धाराला काम करू देणार आहे काय? आम्ही या उद्धाराला आमच्या जीवनशैलीवरती काम करू देणार आहे काय? तर द्यायलाच पाहिजे. उद्धाराला आपल्या जीवनामध्ये काम करायला परवानगी द्या. तुमची जीवनशैली बदलणं फार गरजेचं आहे प्रियानो. ज्यावेळेस लोक तुम्हाला पाहतील त्यावेळेस ते म्हणले पाहिजेत की हा आता प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये दिसत आहे. देवाचं वचन सांगतं की पहा, दिवटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे तुमचं जीवन असायला पाहिजे. जो दिवा इतरांना प्रकाश देतो, अंधारात असलेल्यांना उजेड देतो, तसं माझं जीवन असलं पाहिजे प्रियानो. त्या उद्धाराला आमच्या जीवनशैलीमध्ये काम करायला परवानगी देऊया आणि देवाचं गौरव करूया प्रियानो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर त्या उद्धाराच्या बाबतीमध्ये आता निष्काळजी न राहता माझी जीवनशैली बदलायला पाहिजे. माझं बोलणं, माझं बघणं, माझं वागणं बदलायला पाहिजे आणि मी पूर्णपणे त्या उद्धाराच्या लायक स्वतःला
बनवायला पाहिजे आणि स्वतःच्या जीवनामधल्या ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या जुन्या जीवनातल्या गोष्टी आहेत, त्या काढून पूर्णपणे जसं जक्कई बदलला, जसं ती व्यभिचारी स्त्री बदलली, जसं हा भूतग्रस्त बदलला, तसं स्वतःला बदलूया आणि तो उद्धार आपल्या जीवनातून प्रगट करूया प्रियानो. उद्धाराचा परिणाम आमच्या जीवनशैलीवरती होतो आणि देवाचं काम आमच्या जीवनामध्ये प्रगट होतं. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो प्रियानो. आज आपण प्रार्थना करूया. बरेच लोक आहेत, वेगवेगळ्या पापांमध्ये आहेत. त्यांची इच्छा आहे की मला या पापातून सुटायला पाहिजे. त्या पापातून सुटण्यासाठी, चुकीच्या गोष्टीतून सुटण्यासाठी निश्चित परमेश्वर तुम्हाला मदत करेल. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, जे देवाला न आवडणार आहे, ते आज निर्णय घ्या आणि प्रभूला म्हणा की माझ्यामध्ये उद्धार येऊ दे, माझी जीवनशैली बदलू दे. आज आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझी स्तुती, तुझी आराधना करतो येशूच्या नावामध्ये. मी आज प्रार्थना करतोय, जे जे लोक या रोपे चॅनेलच्या माध्यमातून आज मला पाहत आहेत दे बापा, तुझा दास या नात्याने ओ परमेश्वर पिता, सर्व प्रकारच्या चुकीच्या जीवनाला आज मी धमकावत आहे. व्यभिचाराचं जीवन, ओ येशूच्या नावामध्ये, दारूच्या व्यसनामध्ये असलेले जीवन, ओ परमेश्वर पिता, तंबाखू, सिगरेट आणि सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी, ओ परमेश्वर पिता, या सर्वातून आज तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला, ज्याची इच्छा आहे की मी पापातून सुटायला पाहिजे, आज त्या प्रत्येकाला तू आज सोडव दे बापा. तुझा दास या नात्याने सर्व प्रकारच्या या दुष्ट शक्तींना मी धमकावत आहे, सोड आणि निघून जा. प्रभू, तू मिरॅकल केलास म्हणून धन्यवाद. तुझे आभार आणि तुझे उपकार मानतो. तू दे बापा स्वातंत्र्य दिलंस. जे कोणी असं म्हणत असतील की होय मी उद्धार पावलेला आहे, तर आजपासून त्याची जीवनशैली बदलू दे. आणि ज्याची पापातून सुटण्याची इच्छा आहे, आज त्यांचं जीवन दे बापा पापातून सोडव आणि तुला समर्पित होऊन तुझ्या मागं चालून दे बापा तुझं गौरव करणारं त्यांचं जीवन बनू दे. विशेष करून आज प्रार्थना करते दे बापा, जे आजारी आहेत येशूच्या नावात त्यांचे सर्व आजार बरे कर. येशूच्या नावामध्ये सर्व प्रकारच्या आजारांना मी आज्ञा करते, सोडा त्यांचं शरीर आणि निघून जा. प्रभू येशू, आज सर्व जे दुःखनाईत आहेत त्यांना तू स्पर्श केलास, आरोग्य दिलंस आणि त्यांचं जीवन बदललंस म्हणून तुझे आभार मानतो. स्तुती, गौरव, सन्मान तुला देऊन आज उद्धाराचा परिणाम त्यांच्या शरीरावरती, त्यांच्या जीवनशैलीवरती आणलास म्हणून आभार मानून प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन.